आता हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मग लोकांना वाटतं इच्छा वाढली. याचं उत्तर सुद्धा सोपं आहे. अनेक पुरुषांना शरीरात आणि मानसिक ताण, परफॉर्मन्स एन्झायटी, अपयशाची भीती आणि कॉन्फिडन्स कमी असतो. त्यामुळे इरेक्शन मिळत नाही की वाट कमी मिळतं. नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात. वायग्रा घेतलं की इच्छा वाढते, मूड आपोआप सेट होतो, हे घेतलं की सेक्स करावंसं वाटतं, अशा कितीतरी मते फिरतात. पण या सगळ्यातलं खरं काय आणि चुकीचं काय हे सांगणं हे आपण आज स्पष्टपणे बोलणार आहोत. आणि हे संपूर्ण माहिती प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांनी दिलेली आहे. आशा किरण सेक्स क्लिनिकचे ते संस्थापक आहेत आणि 1985 पासून लोकांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. गेली जवळपास 40 वर्ष ते सेक्शुअल हेल्थ, दाम्पत्य समुपदेशन आणि पुरुषांच्या आरोग्यावर सतत काम करत आहेत. त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात आहेत. तर संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात. आता मुख्य विषयाकडे येऊया. वायग्रा बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज, लोक समजतात वायग्रा म्हणजे इच्छा वाढवणारी गोळी, म्हणजे मूड नसेल आणि ही गोळी घेतली की मूड सेट होतो. पण तुम्हाला सांगते की हे पूर्णपणे चुकीचं आहे. डॉक्टर मुंदडा स्पष्टपणे सांगतात की वायग्रा इच्छा वाढवत नाही, डिझायर वर याचा काहीही परिणाम होत नाही. वायग्रा फक्त ब्लड फ्लो सुधारतो, म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्या ज्या पुरुषांच्या जननेंद्रियामध्ये जास्त रक्त पोहोचवतात, सैल करतात आणि रक्तप्रवाह वाढवतात, एवढंच. आता हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मग लोकांना वाटतं इच्छा वाढली. याचं उत्तर सुद्धा सोपं आहे. अनेक पुरुषांना शरीरात आणि मानसिक ताण, परफॉर्मन्स एन्झायटी, अपयशाची भीती आणि कॉन्फिडन्स कमी असतो. त्यामुळे इरेक्शन मिळत नाही की वाट कमी मिळतं. अशा वेळी वायग्रा मदत करतं, कारण ब्लड फ्लो सुधारतं आणि इरेक्शन मिळवण्याची शक्यता वाढतं. आता जेव्हा एखादा शरीर सहकार्य करू लागतं तेव्हा पुरुषाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्फिडन्स मुळे मूड चांगला होतो. पण हा मूड म्हणजे इच्छा वाढली असं नाही, तर ती फक्त मानसिक रिलॅक्सेशनची प्रतिक्रिया आहे. वायग्राने इच्छा हा शब्द टच होतच नाही. इच्छा म्हणजे लिबिडो, आणि लिबिडो येतो कुठून? तर डॉक्टर मुंदडा स्पष्टपणे सांगतात, लिबिडो हे हार्मोन्स, मूड, इमोशनल कनेक्शन आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असतं. प्रेम, अट्रॅक्शन, पार्टनरशी जुडलेपणा, मानसिक जवळीकता, तणावमुक्त या गोष्टी इच्छा वाढवतात, गोळी नाही. त्यामुळे ज्यांना वाटतं की गोळी घेतली की इच्छा वाढते, त्यांना डॉक्टरांना थेट सांगायचं आहे की हे मिथ आहे, हे चुकीचं आहे. आता एक गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. लोक कधी कधी मूड नसेल तर गोळी घेतात, काहीतरी होईल या अपेक्षाने, पण त्यांचा काही उपयोग नाहीये. कारण वायग्रा एक मेकॅनिकल गोष्ट सुधरवते. ब्लड फ्लो, डिझायर ही इमोशनल आणि हार्मोनल गोष्ट आहे. त्यामुळे पार्टनरशी संवाद, रिलेशनशिपची क्वालिटी, ताण कमी घेणं, लाईफस्टाईल बदलणं, थोडं स्वतःकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टी वाढवतात, गोळ्या नाही. डॉक्टर मुंदडा सांगतात की त्यांच्या क्लिनिक मध्ये अनेक पुरुष येतात आणि सरळ म्हणतात डॉक्टर मूडच होत नाही, वायग्रा द्या. पण त्याचा एक्सपिरियन्स मध्ये 80% लोकांना वायग्रा नव्हे तर काउन्सिलिंगची गरज असते, कारण त्यांची समस्या फिजिकल नाही तर मेंटल असते. अनेकदा स्ट्रेस, मोबाईल आणि स्क्रीनचं व्यसन, झोपेचा इनबॅलन्स, कमजोर हार्मोन्स आणि नात्यातील दुरावा हे सगळं करणं, हे सगळ्यामुळे इच्छा कमी होते. म्हणून डॉक्टर इच्छा वाढवणारी गोळी वैद्यकीय अस्तित्वातच नाही. डिझायर वाढवण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीचं हेल्थ सुधारावं लागतं. योग्य हार्मोन्स, योग्य स्लीप, योग्य कम्युनिकेशन, योग्य कॉन्फिडन्स हे सगळं मिळालं की डिझायर निर्माण होतो. आणि तेव्हा डिझायर येतो तेव्हा वायग्राची गरज बऱ्याच लोकांना राहतच नाही. शेवटी डॉक्टर मुंदडा एकच स्पष्टपणे सांगतात, वायग्रा हे एक उपचाराचं साधन आहे, खेळ नाहीये. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरा, कारण सगळ्यांना वायग्रा चालतच असं नाही. काहींना हृदयाचा त्रास असू शकतो, बीपीचं औषध चालू असू शकतं, किंवा डायबिटीज असू शकतं, किंवा आणि इतरही काही परिस्थितीत ही गोळी धोकादायक ठरू शकते. तर थोडक्यात आजची गोष्ट इतकीच की वायग्रा इच्छा वाढवत नाही, ते फक्त रक्तप्रवाह सुधरवतं. इच्छा ही मनातून, जोडीतून, हार्मोन्स मधून येते आणि हेच डॉक्टर मुंदडाजी 40 वर्षांपासून लोकांना समजावून सांगत आहे. जर हा विषय माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. परत एकदा भेटणार आहोत अशाच विषयासोबत. तोपर्यंत आनंदी रहा.